गुड मॉर्निंग. तर आमच्या दिवसाची अशी छानशी सुरुवात झालेली आहे. इथे श्रेया प्रिशूला मस्त सायकलवर फिरवत आहे. माझं थार कसं आहे काय म्हणतं आई? अरे बापरे, लाजली का ग? बाय बाय नाही, मी आता घरात येते म्हणा. मी केलं ना का माझ्या बालाला तू टाइम मस्त नाही देत हो की नाही मग? ये. सो त्यांचं फिरून वगैरे झालं. श्रेयाने आंघोळ केली, तिची सुद्धा करून दिली. आणि आता मॅडमनी नवीनच सुरू केलं आहे, ते म्हणजे चमच्याने पाणी प्यायचं. आणि काही खायचं जरी असलं ना तरी चमच्यानेच खाते ती. तर इथे मस्त ग्लासमधलं पाणी पिताय. जेवढं होईल तेवढं आम्ही तिला पाणी जास्त द्यायचा प्रयत्न करतो, कारण मग शिचा वगैरे त्रास नंतर व्हायला नको त्यासाठी म्हणून. कारण अजिबातच पाणी पित नाहीत मुलं, म्हणून आता मस्त इथे गरमागरम जेवण करते मी. कारण मला जायचं आहे शॉपला. जेवण झाल्यानंतर प्रिशूला आधी झोपवून दिलं, कारण की मग नंतर ती मागे वगैरे लागते. आता ही निवांत झोपलेली आहे, तर मी निघते म्हटलं. आज मला लॅपटॉप बॅग म्हणजे रात्री घरी आणलेली लॅपटॉपचं काम होतं त्यामुळे, तर बॅगसुद्धा घेऊन जाते. मस्त असा आतंकवादासारखा अवतार केला. माझा स्टॉल दिसत नव्हता त्याच्यामुळे मला आता घरी जो स्टॉल होता तो घेऊन जायला लागतंय. तर बघा, मी लॅपटॉपची बॅग पुढे ठेवली आणि आता मी निघाली आहे जायला. गाडीमध्ये अजिबातच पेट्रोल नाही आहे, तुम्ही बघू शकता किती आहे. आणि ही गाडी डायरेक्ट ड्राय होते, म्हणून आईकडनं पैसे घेतले पेट्रोलसाठी. आणि आता मी जाते शॉपला. आता मी नुकतीच शॉपला आली आणि आज मी पार्थचं जर्किंग घालून आले. तुम्ही बघू शकता हे पार्थचं आहे. झालं असं की माझं जे स्वेटर आहे ते माझं स्वेटर घालते आई, आणि जे बाबांचं होतं ते मी घालत होती आधी जर्किंग. पण बाबांचं आता बाबासोबत नेतात, आणि आज माझं धुण्यामध्ये होतं जे मी पार्थचं यूज करते ते. वाजलेले आहेत 1:30. मला शॉपला यायला सुद्धा आज खूप उशीर झाला, कारण पार्थ असला की असं होतं की आता त्याचे जायचे दिवस जवळ आले आहेत ना कॉलेजला. तर असं होतं आहे की तो जर असला सकाळी गोष्टी करत वगैरे, तर मग आमची इच्छाच होत नाही काम वगैरे करायला जायची. त्याच्यामुळे मग सर्व लेट होतं. आता मी आज इकडे येताना मला पेट्रोल भरायचं होतं. जसं मी दाखवलं की आईने पैसे दिले पेट्रोलसाठी मी पैसे बाबांकडूनच घेते. आणि मग पैसे घेतले पेट्रोलचे, पण नेमकं विचारांमध्ये मी विसरली की पेट्रोल भरायचं आहे. मग डायरेक्ट शॉपला आली. आता लक्षात आलं की अरे यार, पेट्रोल भरायचे होते. ते बॅगमध्ये गॉगल ठेवताना मला लक्षात आलं पैसे दिसल्यावर की पेट्रोल भरायचं राहिलेलं आहे. आता मला जाताना आठवणीने पेट्रोल भरावं लागणार. नाही तर एवढा प्रॉब्लेम होतो ना, ती गाडी डायरेक्ट ड्राय होऊन जाते. आणि मग जर कोणाला फोन केला की मग गोष्टीसुद्धा ऐकावं लागतात, आणि जेवढी धावपळ होते डबल ती वेगळी. आता आज डिसाईड केलं आहे की मी मध्ये घरी जाणार नाही, कारण ऑलरेडी मला यायला लेट झालेला आहे. नाहीतर मी दुपारी वगैरे चक्कर मारत असते जेवणाच्या टाईमला असं. आता आज नाही जाणार. आज मी डायरेक्ट घरी 6-7 वाजता वगैरे जाईल, 6 वाजता, कारण मी 1:30 वाजता आलेली आहे. प्रिशू झोपली आहे. आता प्रिशू निवांत 3:30-4 झोपते. तर ती उठल्यानंतर मग तिला जेवू वगैरे घालते. आणि आता ती 16 महिन्याची झालेली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी जेवणावर आहे. पण मी तरीसुद्धा माझं असं असतं की 3-4 तासात मला तिच्याकडे जायला पाहिजे. तर असं आहे. चला, आज मला सिग्नलसुद्धा लागला नाही, आणि आज मला म्हणजे लवकर येता आलं, काही असं झालं नाही. सो मी आता इथे व्हिडिओचं काम घेऊन बसलेली आहे. मला काही लिंक वगैरे काढायच्या होत्या, जे खूप दिवसापासून पेंडिंग होतं आणि खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मग आधी ते करून घेते. म्हटलं तर लॅपटॉपवरच मी ते काम करते. आमच्या घरून पुकारा आला. पुकारा म्हणजे आमच्या लेकीचा, की घरी ये. सो आता मी घरी जाते. आता परत येणं होणार आहे की नाही ते मला काहीच नाही माहिती, पण मी सध्या तरी फक्त चार्जर घेऊन जाते, कारण याआधी 2-3 वेळा असं झालं की मग मी परत येऊ नाही शकले. चार्जिंगचा खूप प्रॉब्लेम झाला, कारण या आयफोनची बॅटरी खूप लवकर उतरते. सो आता चार्जर घेऊन जाते फक्त, बाकी सर्व इथेच ठेवते. म्हणजे हे घेऊन जाते आणि बस. आता बघूया घरी गेल्यानंतर काय होतंय तर. सो तुमच्यासोबत तसं शेअर करते. बिस्किट कसं आहे? बिस्किट कसा आहे सांग? आहा नाही आहे. कसा आहे बिस्किट? काय खात आहे तू? आम्ही बरोबर. अरे बाबा, एवढं नाही खाऊ. तर ना या प्रिशूलानीला बिस्किट, त्यानंतर कॅडबरी वगैरे खूप आवडते, पण मी तिला जास्त देत नाही, कारण त्यामध्ये मैदा असतो आणि ते चांगलं सुद्धा नसतं त्यासाठी. आणि इथे माझा पाऊच उघडून ती बसली आहे, जे नेहमीच आहे. अरे बाबा, त्याचं स्टिक काढ. हे बा, मॅडमने इथे सगळ्या टिकल्या सांडून ठेवल्या माझ्या. काय करत आहे तू? काय करत आहे? टिकली लावत आहे?
कशी लावते टिकली? चिकी लावते. हे पहा पूर्ण टिकली सांडून ठेवल्या, मूर्ख मुलगी. आई आणि प्रिशू गेलेत आत्याकडे आणि मला म्हणजे ऑलरेडी 6 वाजून गेलेत, 6:30 वाजायला आलेत. आता मी विचार करते आहे की आजचा संडे आहे, आता कोणी येईल नाही येईल काही आयडिया नाही मला, पण आत्ता जाऊ की नाही तो एक प्रश्न आहे. लॅपटॉप जर घेऊन आली असती तर मी नसती गेली, पण मला लॅपटॉपसाठी तरी जायला लागणार. आणि इकडे बघू शकता तुम्ही खूप जास्त पसारा झाला आहे. आणि मेन म्हणजे आमच्या प्रिशू मॅडमने ना माझ्या टिकल्या पूर्ण खाली सांडवल्या, जसं मी दाखवलं तसं. आता मला ते आवरायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मी बोलले होते लास्ट टाईम की टेबल, म्हणजे लास्ट ब्लॉगमध्ये की टेबल घरी पाठवलेला आहे, सो तो हाच टेबल आहे. आता त्या टेबलवर किती जास्त पसारा झाला आहे, तर विचार कर हे जर घरी थांबलीच तर आता ते आवरते, कारण की खूप खराब दिसतं. आणि मेन म्हणजे ते पुढेच आहे त्याच्यामुळे. आता याला आवरून 2-3 दिवसच झालेत, पण तरीसुद्धा खूप जास्त मेसी झालं आहे. आता बघते जर थांबली घरी तर मी ते आवरेल, आणि नाही थांबली तर मग काय नाही, लॅपटॉप वगैरे घेऊन परत येईल, कारण मला काम आहे आज. सो बघूया कसं काय होतं तर. सो प्रिशू बघा इथे किती छान बसली आहे. मला आता तिला असंच ठेवून शॉपला जायला लागणार. सो मी शॉपला येणार नव्हते, पण मला शॉपला यावं लागलं. आता ना आज माझ्या जे व्हिडिओजचे म्हणजे पैसे असतात, जे माझ्या प्रमोशन्सचे वगैरे आहे, त्याचा खूप मोठा घोड झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मी लिटरली रडायला आले आणि रडलीसुद्धा. काय ते तुम्हाला पुढे सांगते, त्याआधी मी दिवा वगैरे लावून घेते. सो स्टे ट्यून. सो मी इथे मस्तपैकी अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतला. अगरबत्ती तर संपली, धूप लावलाय, आता छान वाटतंय. सो मी दिवा वगैरे लावून घेतला, जसं दाखवलं तुम्हाला. दिवा अगरबत्ती वगैरे लावलं आणि त्याने थोडं फ्रेश वाटतंय, कारण खूप मूड ऑफ झालं माझं. ते यासाठी की माझे जे पेमेंट्स आहेत ना ते खूप जास्त लटकल्या गेलेले आहे. मी पॅनमध्ये चेंज केलं, म्हणजे आधार आणि पॅनचं नेम सेम पाहिजे होतं, त्यामध्ये दिवस घालवले, त्यामध्ये चेंज केलं. आणि ब्रँड प्रमोशन्सचं कसं इझी वाटलं मला आतापर्यंत, की ठीक आहे म्हणजे इझी आहे. पण झालं असं की मी माझं आधार कार्डवरचं तर नाव चेंज करून घेतलं होतं मॅरेज सर्टिफिकेटप्रमाणे, पण पॅन कार्डवरचं नव्हतं केलं, कारण त्याच्यामध्ये एरर आलं. मग त्यावेळेस माझे पैसे गेले, ते काय रिफंड वगैरे त्याचा काहीच नाही आला. ती रिक्वेस्ट कॅन्सल झाली, म्हणजे ते ॲप्लिकेशनच रिजेक्ट झालं. त्याच्यामुळे मग माझे तेव्हा पैसे गेले. मग त्याच्यानंतर मी काही चेंजेस केले नाही. मग आता असं झालं, पेमेंटच्या वेळेस इनवॉइस जनरेट करायला गेले. खरं तर पेड प्रमोशन्सचा ना हाच खूप प्रॉब्लेम आहे, कारण जेवढं दिसायला सोपं वाटतं ना, पैसा खूप येतो, पण तसं अजिबात नाही आहे. त्यासाठी मेहनत खूप जास्त आहे, आणि सर्वात जास्त डॉक्युमेंटेशनची, कारण ते लोकांना कंटेंट लवकर अप्रूव्ह करतात. माझ्या व्हिडिओमध्ये कधीच काही प्रॉब्लेम नाही आला, माझे व्हिडिओज लवकर अप्रूव्ह झाले, पण ना पैशासाठी मला खूप जास्त प्रॉब्लेम येतो आहे. त्याचं रिझन असं की माझं बँक पासबुकवरचं जे नाव आहे ते लग्नाच्या आधीचं आहे, आणि जे डॉक्युमेंट्सवर नाव आहे ते लग्नाच्या नंतरचं आहे. ते करायला गेले बँकेमध्ये, खूप वेळ तास लाईनमध्ये थांबावं लागतं. आणि एवढीशी जरी गोष्ट विचारायची असली ना, साधी कुठला फॉर्म भरायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा ते लोक एवढं करतात ना की लाईनमध्येच राहा, आम्ही किती वेळचं लाईनमध्ये आहे वगैरे, असं सर्व गोष्टी. तर त्याचं एवढा वेळ मी लाईनमध्ये राहिली ना, गेल्या 2-3 दिवसापासून मी त्याच कामाच्या मागे आहे. आधी काय तर पॅन कार्डसाठी 8 दिवस घालवले मी. दुसरी गोष्ट, त्यानंतर आता अकाउंट लिंक करायला सांगतात ती लोकं, ब्रँड. तर अकाउंट लिंक करायच्या वेळेस प्रॉब्लेम हा आला की डॉक्युमेंटचं नाव आणि बँकेचं नाव सेम नाही आहे. तर त्याच्यामध्ये माझा वेळ गेला. बँकेत 2-3 दिवसापासून चक्रा मारते, त्याच्यामुळे माझं शॉपचंही नुकसान होतं, पण आता तेही बोलले की होणारच नाही. मला एवढं जास्त म्हणजे त्या गोष्टीला असं रडकुंडी आल्यासारखी झाली मी, की यार एवढी मेहनत केली 2 पैसे मिळायसाठी, पण ना फक्त त्या नावामुळे एवढा दिमाग खराब होतोय माझा आता त्या नावासाठी. खरंच असं वाटतंय की मी विनाकारण नाव चेंज केलं, कारण त्याच्यामुळे माझ्या इकडे बाकी डॉक्युमेंट्सला खूप जास्त प्रॉब्लेम येतो, माझ्या पेमेंट्सला खूप जास्त प्रॉब्लेम येतो सर्वात जास्त तर. पण आता काहीच होऊ शकत नाही. दुसरं अकाउंट काढते म्हटलं बँकेमध्ये, पण ती सुद्धा प्रोसेस अशी आहे की आता पैसे भरल्याशिवाय नाही होत काहीच. आणि मी आत्ता त्याच्यामध्ये पैसे टाकण्याच्या मनस्थितीत अजिबातच नाही आहे, कारण मला ही फालतू कामं वाटतात. एक तर नावामागे सुद्धा माझे खूप दिवस बरबाद झाले,
आणि ते नाव चेंज करून झालं तर काही नाही, पण माझा हा फुकटचा टाईमपास होतोय आता. एवढा जास्त राग येतोय, पण काहीच उपाय नाहीये. माझी फक्त धावपळच होणार आहे. हसूसुद्धा येतंय मला, की मी विनाकारणच नाव चेंज केलं. पण जाऊ द्या आता. डॉक्युमेंट्सला तर जे नाव आहे ते आहे, ते काही चेंज करू शकत नाही. पण विचार करतीये, की बँकेला रिक्वेस्ट लेटर देते. बघूया काही होतंय का तर. कारण नाव चेंज व्हायला तर पाहिजे. पण ते बोलले, की होम ब्रांचला जा. होम ब्रांचला जाणं मला पॉसिबल नाही आहे, कारण इथून थोडीशी लांब आहे ती आणि गाडीचा सुद्धा एवढ्यात खूप प्रॉब्लेम होतोय. सो जेव्हाही प्रॉब्लेम्स येतात ना, तेव्हा सर्व असे एकसोबतच येतात आणि प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन पैसाच असतं आणि त्यालाच एवढी सगळी प्रॉब्लेम आहेत असं. तर आता श्रेयाला कॉल केला. श्रेया बोलली, की तिला यायला वेळ आहे. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत इथे बसते. इथेच थोडा काय तो माझा माइंड शांत राहतो. घरी त्याहून जास्त शांत राहतो. प्रिशूला बघितलं, की मी माझं सर्व टेन्शन विसरते. पण विचार केला जाऊ दे, म्हटलं मी मध्ये असली की घरी लक्षात येतंच. मग बाकीच्यांना टेन्शन दिल्यापेक्षा इथे येऊन बसलेलं बरं आहे. तर आता इथेच थांबते ती येईपर्यंत. लॅपटॉप उघडून बसलेली आहे मी, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रकाश दिसत असेल. बघा मी लॅपटॉप उघडून बसली आहे. सो चला आता मी बाकी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते. तर ना आज घरी मस्तपैकी डोस्याचा प्रोग्राम आहे आणि इथे प्रिशू बघा ताईला खाऊच देत नाहीये, तिला चारते आहे. आता आम्ही नवीन सुरू केलेलं आहे हे चारायचं. तिला सर्वांना चारायला वाढायला वगैरे हे खूप आवडतं, म्हणून बघा इथे स्वतःसुद्धा खात आहे आणि ताईला सुद्धा चारते. आता तिला कसला डोसा चावतो वगैरे चावत काहीच नाही, ती डायरेक्टच घेऊन घेते, म्हणून आम्ही शक्यतो तिला सॉलिड द्यायला टाळतो. पण तरीसुद्धा इथे बघा तिने एवढ्या मोठ्या डोस्याचे ना छोटे छोटे तुकडे केले ताईला चारायसाठी म्हणून, आणि इकडे मी साईडला बसले होते तर ती मला सुद्धा चारत होती. तर प्रिशूचं ना हे खूप जास्त कौतुकास्पद वाटतं. घरी बाबा आले ना रोज की ती त्यांना चारून सुद्धा देते मस्त. आता बघा ताईला किती छान चारते. आम्हाला तिचं खूप जास्त कौतुक येत होतं. आता खरं तर सर्वच बाळ ही ॲक्टिव्हिटी करतात, पण प्रत्येक आईला बाळाचं कौतुक हे असतंच. मस्त गरमागरम डोसे सुरूच होते, तर मी सुद्धा इथे गरमागरम डोसे खाऊन घेतले. भवानी आणि तू बस 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 आता झालं. काय करून पाहिजे? लो हो लो लो असं भवानी हो भवानी नाही लावलेलं समजते तिला. नाही आता नाही लावा लागत. झालं झालं बस. नंतर आता गेले आत्याच्या घरी आणि बाबा आल्यानंतर नेहमीप्रमाणे आमचा हिशोब आणि पैसे वाटणीचा प्रोग्राम सुरू झाला. मऊ 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 ज्याचे आहे त्याले बरोबर आहे, हुशार आहे पण तिच्या जडणे द्यायचे बाई वापस नाही देत ते. छान सुनायला पण खाटूश्याम भगवान. सो बघितली तुम्ही प्रिशू राणीची गंमत. आता ती इथे मला येऊन चिपकलेली आहे. आता तिला ना बोलता येत नाही, म्हणजे ती बोलून सांगत नाही, पण जेव्हाही असं होतं ना तिला कोणी रागवलं म्हणा किंवा काही, तर ती माझ्याजवळ येते किंवा माझ्याजवळ किंवा आईजवळ असे जाते आणि बघा आता ती मला सांगते की मामाने पैसे घेतले. आता तो ना तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो, पण तसंच कधी कधी तिला चिडवतो सुद्धा. म्हणजे तिच्या हातातली जी वस्तू असेल ती वस्तू घेईल किंवा काही, तर इथे पैसे त्याने घेतले आणि मग तिला चिडवत होता, अरे अरे तुझ्याजवळचे पैसे घेतले, आणि तिला कळत काही नाही असं म्हणतो आपण. पण माहिती आहे का, जेव्हा तिला असं म्हटलं ना अरे अरे हे घेतलं, तर त्यावेळी मात्र ती खूप जास्त चिडते. तर इथे बघा ती पैसे मागती आहे. हा जो आमचा टाईम असतो ना सर्वांचा रात्रीचा सोबतचा, हा खरंच खूप जास्त व्हॅल्युएबल टाईम आहे, कारण आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र असतो. सो चला आम्ही आमचा व्हॅल्युएबल टाईम एन्जॉय करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.